हॅलो फ्रेंड्स, माझं नाव सोहम अशोक खोडवे. मी मूळचा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ इथला आहे. माझा नीटचा स्कोअर हा 673 आहे. त्यापैकी 176 मार्क हे मला फिजिक्समध्ये मिळाले, 161 मार्क्स हे मला केमिस्ट्रीमध्ये मिळाले आणि 336 मार्क्स हे मला बायोमध्ये मिळाले. मी IIBचा लास्ट 2 इयर्सचा क्लासरूम स्टुडंट आहे. मी ज्या वेळेला 11th मध्ये आलो त्यावेळेला कोरोनाचा पिरियड चालू होता. त्या पिरियडमध्ये जेव्हा मी IIB जॉईन ऑफलाईन करणार होतो त्यावेळी कोरोना आल्यामुळे ते अनफॉर्च्युनेटली आम्हाला ऑनलाईन करावं लागलं. पण त्या गोष्टीचा कोणताही परिणाम न पडू देता मी 2 वर्ष कोरोनाच्या पिरियडमध्ये आणि कोरोनाचा पिरियड संपल्यानंतर जो आपण नॉर्मल डेली रुटीन सुरू केला त्या दोन्ही पिरियड्समध्ये माझा जो स्टडी होता तो डेली अबाउट 13 to 14 आवर्स इतका मी मेंटेन केला. क्लासचे 6 आवर्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 6 आवर्सची क्लासरूम सोडून मी जवळपास 8 आवर्ससाठी सेल्फ स्टडी करायचो आणि त्यामुळं एक प्रकारे खूप जास्त असा चांगला कॉन्फिडन्स माझ्यामध्ये बिल्ड झाला आणि तिन्ही सब्जेक्टमध्ये उत्कृष्ट असे मार्क मिळवण्यामध्ये त्याचं मला खूप मदत झाली. मी काही खूप अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये वगैरे 10वीच्या आधी नव्हतो शिकलेलो. म्हणजे जे सर्वसाधारण जो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याचा बॅकग्राऊंड असतो, शैक्षणिक बॅकग्राऊंड, त्या प्रकारचाच माझा शैक्षणिक बॅकग्राऊंड होता. मी 5वी पर्यंत जे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमधून पूर्ण केले. त्यानंतर मी 6वी पासून ते 10वी पर्यंतचे शिक्षण हे एका सरकारी संस्थेमधून केले. माझं 10वी हे स्टेट बोर्डमध्ये झालेलं. आमच्या गावात म्हणण्यापेक्षा आमच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकही फाउंडेशनचा क्लास नाही आहे. त्यामुळे फाउंडेशनचा किंवा CBSEचा कुठलाही बेस माझ्या करिअरमध्ये 10th पर्यंतच्या करिअरमध्ये नव्हता. आणि जे मी काही अभ्यास केला ते मी IIB सोबतच केला. 11thला जेव्हा मी IIB मध्ये आलो त्या पहिल्या दिवसापासून, पहिल्या मिनिटापासून मी जो अभ्यास सुरू केला तो मी नीटच्या आधी 1 तास आधी संपवला. तर एवढंच सांगेल की जर तुम्ही IIBशी खूप जास्त स्टिकअप राहिलात तर तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही नीटमध्ये स्कोअर आणणं. इवन 660, 670 किंवा इवन अबोव, माझे तरी 673 आलेत, पण माझे बरेच मित्र आहेत ज्यांचे त्यापेक्षा जास्त चांगले आलेत. ते सुद्धा विद्यार्थी म्हणजे जे मित्र आहेत माझे ते आधी खूप जास्त अभ्यास केलेला नव्हता, पण IIBच्या सर्व गाईडलाईन्स आणि IIBचे सर्व फॅकल्टीज त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती डोक्यामध्ये फिट करून ती अंमलात आणून जो त्यांनी 2 वर्षाचा हा एक प्रकारे आपल्याला यज्ञ म्हणता येईल ते केलं आणि त्यातून हे इतकं मोठं घवघवीत यश आम्ही IIBला देऊ शकलो आणि IIBच्या साहाय्याने आम्ही ते यश आमच्या आयुष्यामध्ये आणू शकतो. IIB सारखे मोठमोठे म्हणले जाणारे बरेच इन्स्टिट्यूट नांदेडमध्ये आहेत, पण IIBचं वेगळेपण हे त्यातल्या एकतर उत्कृष्ट अशा व्यवस्थापनातून, म्हणजेच जे आपलं मॅनेजमेंट असतं ते खूप जास्त स्ट्रिक्ट असतं. म्हणजे त्यांचं 1 महिन्याचं शेड्यूल पूर्ण फिक्स असतं की कोणत्या दिवशी कोणते लेक्चर होणार आणि एक्झाम्स कोणत्या होणार आणि त्या दिवशी त्याच चॅप्टरवर एक्झाम होतात. त्यामुळं आणि एक्झाम होणार आहेत हे आम्हाला 1 महिना आधी जवळपास कळून जातं. मग त्यामुळे त्या हिशोबाने आम्ही थोडा अभ्यास वगैरे करत राहतो. आता IIB इन्स्टिट्यूटचं मुळात जर फरक म्हणजे आपण IIBला आहोत आणि नाहीत ह्यातला जर फरक सांगायचा झाला तर आपल्या अभ्यासाला एक डिसिप्लिन येते, दिशा भेटते. केवळ गाढव काम असं आपल्याकडून होऊ देत नाहीत IIBचे फॅकल्टीज आणि ज्या वेळेला ते होत असते त्यावेळेला ते योग्य दिशा देण्याचं काम करतात आणि आपले जे कष्ट आहेत, जे आपण अथक परिश्रम करतो त्याचं योग्य फळ मिळालंच पाहिजे ह्या हिशोबाने त्यांना जे काही मार्गदर्शन करता येईल ते IIB करत असते. त्याचबरोबर IIBचे जे IPLs असतात, फिजिक्सचे झाले, केमिस्ट्रीचे झाले आणि बायोचे जवळपास सिलेबस संपल्यानंतर दररोज 300 क्वेश्चन असे भेटायचे आम्हाला. मग ते पण आम्ही सॉल्व्ह करायचो आणि एकंदरीतच असं कधी वाटलं नाही की आम्ही खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये आलो आणि आमचं बॅकग्राऊंड काहीच नाही, आमच्या आईपप्पाची इथे इन्स्टिट्यूटमध्ये ओळख नाही आहे कोणासोबत, तर मग आम्ही बाजूला ढकलले जाऊ किंवा शिक्षक जे स्टाफ आहे किंवा जे फॅकल्टीज आहेत ते आम्हाला वेळ देणार नाहीत किंवा महत्त्व देणार नाहीत. तर तसं काही नसतं. त्यांना ते खूप बिझी असतात आणि त्यांना वेळ भेटला की ते वेळ देतातच.
आणि त्यामुळं आपल्याला डाऊट आला, शिकताना बऱ्याचदा डाऊट येतात, आम्हाला यायचे. मग डाऊट आला की आम्ही लगेच कॉल करून सरला फोन करून विचारून घ्यायचो डाऊट. मग बऱ्याच वेळेला सर सांगायचे, कधी सर रागवायचे, कधी सर असं सांगायचे की हे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये कळेल. तर मग जे सर सांगायचे ते प्रामाणिकपणे आणि सिन्सिअरली आम्ही ऐकून घ्यायचो आणि ते जे म्हणतील तेच अंतिम सत्य असं मानून आम्ही अभ्यास करायचो आणि त्यांचं कधी अवहेलना केली नाही किंवा अवाज नाही केली नाही. त्यांनी जे सांगितलं, जे ऑर्डर्स दिले, अभ्यासाविषयी जे सुचवलं आम्हाला, ते आम्ही परफेक्टली फॉलो केलं आणि त्यामुळं हे 673 हा स्कोअर मिळवण्यासाठी मला बिलकुल अवघड गेलेलं नाही. जेव्हा IIB चे पेपर व्हायचे तेव्हा IIB इन्स्टिट्यूटच्या स्टुडंट्समध्ये आणि इव्हन ऑल ओव्हर नांदेड किंवा महाराष्ट्राचे जे स्टुडंट्स IIB च्या पेपर्सवर लक्ष ठेवून असतात किंवा जे इन्स्टिट्यूट्स IIB च्या पेपरवर लक्ष ठेवून असतात, त्यांचा एक गोड गैरसमज असा होतो की IIB चे पेपर हे खूप जास्त लेंदी असतात आणि ते एक प्रकारे नाव ठेवण्याचं किंवा हसू उडवण्याचं काम करतात. पण ज्या प्रकारे यावर्षीचा आपण नीटचा जो एक्झामचा मेन पेपर आहे तो पाहिला, त्यावरून आपल्याला स्पष्ट कळालं की जो IIBचा फॉर्मॅट होता किंवा ज्या प्रकारचे लेंदी, असर्शन रिझन या प्रकारचे जे क्वेश्चन IIB वाले एक्झाम मध्ये देत होते, तर त्या प्रकारचे एक्झॅक्टली इव्हन तसेच क्वेश्चन तुम्हाला जर तुम्ही पास्ट 1 or 2 इयर्सचे प्रॅक्टिस पेपर्स काढून पाहिले तर त्यामध्ये ॲक्युरेट तेच क्वेश्चन तुम्हाला पाहायलाही मिळतील. इव्हन म्हणजे असं आहे की IIB चे जे पेपर व्हायचे ते पेपर आणि नीटचा पेपर हा डिफिकल्टी लेवल सेम होतं, लेंदीनेस सेम होती. त्यानंतर ज्या पॉइंट्सवर चॅप्टर मधल्या भर नीटने दिला त्याच पॉइंटवर IIB भर द्यायची आणि त्यामुळं हे खूप जास्त इझी केलं आम्हाला आणि क्वेश्चन पॅटर्न वगैरे या सगळ्या गोष्टी आम्हाला आधीपासून माहीत असल्यामुळं आम्हाला ते जास्त जड नाही गेला जसा इतर विद्यार्थ्यांना जड गेला असं आम्ही ऐकलं. तर IIB मध्ये आपल्याला आणखी 2 महत्त्वाच्या फॅसिलिटीज म्हणजे एकतर बॅच सेपरेशन होत राहतं. इथं बॅचेस दर 2-3 महिन्याला एक्झाम्स घेऊन त्या बॅच शिफ्ट होत राहतात. आपण मार्क मिळून वरच्या बॅचमध्ये जाऊ शकतो, आणखी जास्त मार्क मिळून आणखी वरच्या बॅचमध्ये जाऊ शकतो आणि त्या हिशोबाने मग आपल्याला वातावरण मिळतं आणखी चांगला अभ्यास करण्यासाठी, कारण आपल्या आजूबाजूचे जे मित्र असतात ते आपल्या लेवलचे असतात, तर मग किंवा इव्हन आपल्यापेक्षा वरच्या लेवलचे असतात. मग त्यामुळे अभ्यासासाठी खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं की ते हॉस्टेलवर राहतात किंवा मग ते रूमवर राहतात पण सिंगल रूम, डबल रूम असतात किंवा रूम्स या खूप जास्त फ्रेश नसतात, तर मग त्या वातावरणामध्ये अभ्यास होत नाही. तर मग त्यासाठी IIBचं आणखी एक खूप चांगली गोष्ट अशी म्हणजे इथं अभ्यासासाठी जागा उपलब्ध आहे आपल्याला. यांनी आपल्याला अभ्यासासाठी एक रूम राखीव ठेवलेली आहे जिथे जाऊन आपण आपला दिवसभर अभ्यास करू शकतो. ती रूम म्हणजे तिथं वातावरणाचा कोणताही परिणाम नसतो, 24 तास लाईट असते, AC रूम्स असतात, कोणाचाही डिस्टर्बन्स नसतो, गर्दा नसतो आणि त्यानंतर अभ्यासासाठी जे वातावरण असतं, कारण आपल्या आजूबाजूचे 100 जण जर अभ्यास करत असतील तर आपोआपच आपल्याला अभ्यास करावा वाटतो आणि नाही केलं तर एक मनामध्ये असं होतं की सगळे अभ्यास करायला तर आपण करणार, म्हणून तेही प्रोत्साहन आपल्याला तिथे जाऊन मिळतं. त्यामुळं आपण त्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे. IIB मध्ये जे स्टडी सर्कल किंवा स्टडी सेंटर जे आहे अभ्यासासाठी, तर तिथे जाऊन आपण जर अभ्यास केला तर ते बेस्ट राहील. माझा हा जो नीटचा स्कोअर आहे 673, या स्कोअरच्या साहाय्याने मी भारतातील टॉपमोस्ट MBBS इन्स्टिट्यूट्स मधून माझं MBBS पूर्ण करू शकतो आणि हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि याबद्दल मी माझ्या पालकांचे, ज्यांनी मला IIB पर्यंत आणून सोडलं आणि तिथून पुढं IIBचे सर्व स्टाफ ज्यांनी माझा हात धरून मला MBBSच्या टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट पर्यंत नेऊन सोडलं, यांचा मी खूप जास्त ऋणी आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि लास्टला इतकंच म्हणेन, थिंक नीट, थिंक IIB.